मित्रांनो, अजितदादांना घेऊन ते विमान ज्या दिवशी आलं मुंबई ते बारामती आणि बारामती नंतर त्याची ट्रिप कुठं होती आणि त्यांना एवढी घाई का होती आणि म्हणूनच अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला हे रोहित पवार यांनी सिद्ध करून दाखवले. रोहित पवार हे लाईव्ह आले, ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे कशा पद्धतीने त्यांनी याचा उलगडा केला. ॲक्च्युली जे विमान आलं त्याचं टायमिंगनुसार हे एक कमर्शियल विमान होतं, म्हणजे भाडेतत्वावर विमान असतं. एक ट्रिप झाली का लगेच त्यांना दुसरीकडे जायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी 3 वेळेस तिथे राऊंड न मारता दुसऱ्याच राऊंडला त्यांनी रिस्क घेतली आणि म्हणूनच हा अपघात झाला. काय झालं शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं व्हीव्हीआयपी, म्हणजे ज्यांना झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी आहे अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं. त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता, पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो प्रयत्न केला. जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, त्यांना पुढे कुठे जायचं होतं, अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल.